उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात मंगळवारी मतदान, भाजप आणि काँग्रेस आघाडी मैदानात। महायुतीच्या मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक, आज तरी भुजबळ बैठकीला येणार का, सर्वांचं लक्ष। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शासनादेशामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। जागतिक लिंगायत महासभेचे आवाहन, धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहा। पुन्हा मराठा आरक्षणासाठी लढावं लागलं तरी लढणार, मनोज जरांगेंचा इशारा। आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप अधांतरी। नेपाळ सरकार हिंसक आंदोलनामुळे झुकलं, सोशल मीडिया ॲपवरील बंदी हटवली। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या थरारक दरोडा, धावत्या ट्रकवर चढून सामान लुटलं, धुळे सोलापूर महामार्गावरील घटना। टेक प्रेमींची उत्सुकता शिगेला, मंगळवारी आयफोन 17 भव्य लॉन्च इव्हेंट, नवे ॲपल वॉच एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च होणार। नमो शेतकरी महासन्मानचा पुढचा हप्ता जमा, सुमारे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी जमा। नेपाळ पंतप्रधानांच्या घरावर गोळीबार, माजी पंतप्रधान थापा यांचं घर जाळलं, नेपाळचे पंतप्रधान ओली दुबईत पळण्याच्या तयारीत। वायएसआर काँग्रेसचे मतदान, भाजपच्या उमेदवाराला तेलगू बिड्डा सुदर्शन रेड्डी यांना आंध्रातूनच मतदान नाही। संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक, राधाकृष्णन यांचं नवी दिल्लीत देवदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान, उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू। बीआरएस आणि बिजू जनता दल निवडणुकीपासून दूर, बीआरएस आणि बिजू जनता दलावर काँग्रेसचा संताप। गोकुळच्या बैठकीत गोंधळाची शक्यता, गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सभेत महाडिक आणि मुश्रीफ गट भिडणार। आटली वाटली कचकन फुटली, गरिबाच्या पाठीवरून फिरायला लाज नाही वाटली, तारिक अनवर यांच्या वर्तनामुळे संताप, काँग्रेस खासदाराचा पूर पाहणी दौरा गरिबाच्या पाठीवर बसून। नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न, सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची होणार बैठक। जेईई मधल्या स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती, अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक महानगरपालिकेची राज्य सरकारकडे मागणी। आपला मिलिंद बघा कसा पुशअप मारतोय, एकदम कडक, वयाची 60 ओलांडलेल्या मॅचोमॅन मिलिंद सोमणनं दाखवली भाजप नेत्याला तंदुरुस्ती। अखेर गिरणा धरण 100% भरलं, चाणकापूर हरणबारी दोन्ही धरणं तुडुंब।